नमस्कार मित्रांनो, आपण आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित करू इच्छिता? विचार करा, 5,000 रुपयाच्या छोट्या SIP-ने कसे तुमच्या मुलांच्या मोठ्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणता येईल. आज आपण जाणून घेणार आहोत मुलांच्या नावावर गुंतवणुकीचे योग्य पर्याय, सर्वोत्तम 3 चाइल्ड म्युच्युअल फंड्स, SIP आणि लमसम गुंतवणुकीतील फरक. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या कसे घडवता येईल फायनान्शियल फ्रीडम तुमच्या मुलांसाठी. सुरुवातीला जाणून घेऊया मुलांच्या नावावर गुंतवणूक का आवश्यक आहे. तर मित्रांनो, आपल्या मुलांच्या उच्च शिक्षण, लग्न आणि करिअरसाठी आत्ताची योजना तयार करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण महागाई वाढते आहे. शिक्षणाचा खर्च दरवर्षी 6 ते 10% वाढतोय. लांब कालावधीसाठी गुंतवणूक करणे, जसे की वेळेच्या जोडीने छोटी रक्कम ही मोठी होऊ शकते. कंपाऊंडिंगचा प्रभाव, नियमित गुंतवणूक वेळेच्या शक्तीने मोठ्या निधीत बदलते. तर चला आताच योग्य योजना निवडा आणि तुमच्या मुलांचे भविष्य सुरक्षित आणि समृद्ध बनवा. चला तर जाणून घेऊया त्या 3 SIP योजना ज्या तुमच्या मुलांच्या नावावर गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहेत. नंबर 1, ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड. या फंडाची लॉन्च तारीख आहे 31 ऑगस्ट 2001. फंडाचा प्रकार आहे इक्विटी आधारित चाइल्ड म्युच्युअल फंड. लॉक इन कालावधी आहे 5 वर्षाचा. वार्षिक परतावा आहे SIPचा रिटर्न 14.76%, तर लमसम रिटर्न 15.94%. या फंडाचा लेटेस्ट AUM आहे 1,314.85 कोटी रुपयांचा. एक्सपेन्स रेशो आहे 2.20% आणि या फंडाचे मुख्य होल्डिंग्स आहेत भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, JSW स्टील आणि इंटरग्लोबल एव्हिएशन. पाहूया SIPचे एक उदाहरण. जसे की मासिक SIP तुम्ही करताय 5,000 रुपयाची, गुंतवणुकीचा कालावधी असेल 23 वर्षाचा, तुमची एकूण गुंतवणूक असेल 13,80,000 रुपये आणि SIPचे अंतिम मूल्य असेल 99,53,989 रुपये, म्हणजे जवळपास 1 कोटी रुपये. तर लमसम गुंतवणुकीचे उदाहरण पाहूया. प्रारंभिक गुंतवणूक असेल 1 लाख रुपयांची, कालावधी असेल 23 वर्षाचा, अंतिम मूल्य असेल 30,84,200 रुपये, म्हणजे जवळपास 31 लाख रुपये. ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड मुलांच्या दीर्घकालीन गरजांसाठी उत्कृष्ट आहे. विशेषतः उच्च शिक्षण आणि विवाहासाठी बचत करणाऱ्या पालकांसाठी हा फंड उपयुक्त ठरतो. नंबर 2चा फंड आहे HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड. या फंडाची लॉन्च तारीख आहे 2 मार्च 2021. या फंडाचा प्रकार आहे इक्विटी आधारित हायब्रिड फंड. लॉक इन कालावधी आहे 5 वर्षाचा. या फंडाचा वार्षिक परतावा आहे SIPचा 16.2%, तर लमसमचा रिटर्न आहे 16.76%. फंडाचा लेटेस्ट AUM आहे 9,937.45 कोटी रुपयांचा, तर एक्सपेन्स रेशो आहे 1.73%. या फंडाचे मुख्य होल्डिंग्स आहेत HDFC बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस. SIPचे उदाहरण पाहायचे झाल्यास, जर तुम्ही मासिक SIP 5,000 रुपयाची करताय, तर गुंतवणुकीचा कालावधी असेल 23 वर्षाचा, तुमची एकूण गुंतवणूक असेल 13,80,000 रुपयांची आणि अंतिम मूल्य असेल SIPचे 1,22,99,207 रुपये, म्हणजे जवळपास 1.23 कोटी रुपये. तर लमसम गुंतवणुकीचे उदाहरण पाहूया. प्रारंभिक गुंतवणुकीची रक्कम असेल 1 लाख रुपयांची, कालावधी असेल 23 वर्षाचा, तर SIPचे अंतिम मूल्य असेल 38,63,717 रुपये, म्हणजे जवळपास 39 लाख रुपये. HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हा फंड उच्च परतावा देतो आणि तुमच्या मुलांसाठी मोठ्या निधीची रचना करण्यात मदत करतो. नंबर 3चा फंड आहे टाटा यंग सिटीजन्स फंड. या फंडाची लॉन्च तारीख आहे 14 ऑक्टोबर 1995. फंडाचा प्रकार आहे इक्विटी आधारित चाइल्ड फंड. लॉक इन कालावधी आहे 5 वर्षाचा. या फंडाचा वार्षिक परतावा SIPचा आहे 13.17%, तर लमसमचा परतावा आहे 13.24%. लेटेस्ट AUM आहे 337 कोटी रुपयांचा, तर एक्सपेन्स रेशो आहे 2.56%. या फंडाचे मुख्य होल्डिंग्स आहेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज. SIPचे उदाहरण जर पाहायचे झाल्यास, मासिक SIP असेल 5,000 रुपयांची,
गुंतवणुकीचा कालावधी असेल 29 वर्षांचा, एकूण गुंतवणूक असेल 17,40,000 रुपयांची आणि SIPचे अंतिम मूल्य असेल 1,71,20,621 रुपये, म्हणजे जवळपास 1.71 कोटी रुपये. तर लमसम गुंतवणुकीचे उदाहरण पाहूया. प्रारंभिक गुंतवणुकीची रक्कम असेल 1,00,000 रुपये, कालावधी असेल 29 वर्षाचा, अंतिम मूल्य असेल 36,81,255 रुपये, म्हणजे जवळपास 37 लाख रुपयांचा. टाटा यंग सिटीजन फंड लांब कालावधीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 20 ते 25 वर्षाच्या गुंतवणुकीने हा फंड मुलांच्या उच्च शिक्षणासाठी किंवा मोठ्या खर्चासाठी मोठा निधी तयार करू शकतो. तर मित्रांनो, आपल्यासाठी योग्य फंड निवडणे ही एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड, HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड आणि टाटा यंग सिटीजन्स फंड हे तिन्ही फंड्स उच्च परतावा देण्यासोबतच सुरक्षिततेची खात्री देतात. जाणून घेऊया तुमच्या मुलांसाठी कोणता फंड योग्य आहे. जर तुमचं लघुकालीन उद्दिष्ट असेल तर ICICI प्रुडेन्शियल चाइल्ड केअर फंड हा उत्तम आहे. जर तुमचे उद्दिष्ट मध्यमकालीन असेल तर HDFC चिल्ड्रन्स गिफ्ट फंड हा उत्कृष्ट पर्याय आहे. जर तुमचे लांबकालीन उद्दिष्ट असेल तर टाटा यंग सिटीजन्स फंड योग्य आहे. आता निर्णय तुमचा आहे. मुलांच्या स्वप्नांसाठी योग्य गुंतवणूक निवडा आणि आजपासूनच बचतीला सुरुवात करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.